मित्रांनो, आज वाढदिवस आहे बॉलिवूडच्या नवाब यांचा, म्हणजेच सैफ अली खान यांचा. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1970 दिल्ली येथे झाला. वडील मनसूर अली खान आणि आई शर्मिला टागोर. घरात पैसा संपत्ती सर्व होतं, परंतु सैफला बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचं नाव कमवायचं होतं. तुम्हाला माहिती आहे, सैफ अली खानला त्यांच्या पहिल्याच मूवी मधून काढून टाकण्यात आलं होतं. पुढे त्यांनी काही मूवीज मध्ये काम केलं, जसं की यार गद्दार, आओ प्यार करे, परंतु त्यातले काही मूवी फ्लॉप झाले. त्यावेळी लोक त्यांना म्हणायचे हा हिरो चालणार नाही, परंतु सैफ यांनी अजिबात हार मानली नाही. 1993 आशिक आवारा या मूवीनी फिल्मफेअर जिंकलं. मग दिल चाहता है, कल हो ना हो या मूवीजनी तर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 2004 मध्ये आलेला हम तुम मूवी त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. रेस, लव आजकल, ओमकारा, कॉकटेल या मूवीजनी त्यांना वेगळीच ओळख दिली. 2018 मध्ये त्यांनी स्वतःचा प्रोडक्शन हाऊस सुरू केला आणि सॅकर्ड गेम्समुळे OTT वर सुद्धा त्यांना लोकप्रियता मिळाली. 2010 मध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. त्यासोबतच 7 फिल्मफेअर आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. सैफ अली खान यांच्या मते यश म्हणजे फक्त पैसा नाही, तर कुटुंब देखील तेवढंच महत्वाचं आहे. सैफ अली खान यांचे 2 विवाह झाले आहेत. 1991 मध्ये 21 वर्षाचे असताना अभिनेत्री अमृता सिंग यांच्यासोबत पहिला विवाह झाला आणि त्यासोबतच सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी त्यांना 2 मुले आहेत. 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये सैफने अभिनेत्री करीना कपूर यांच्यासोबत विवाह केला. दोघांची ओळख तशन या मूवी दरम्यान झाली. सैफ आणि करीना यांना 2 मुले आहेत, तैमूर आणि जहांगीर. सैफने आपल्या 4ही मुलांसोबत त्याचे संबंध खूप चांगले ठेवले आहेत. एकंदरीतच त्यांच्या कुटुंबातील वातावरण हे अगदी प्रसन्न आणि हसत खेळत असतं. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा ज्यांना सैफ अली खानचे मूवीज खूप आवडतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.